मैं शैला हिंदी अध्ययन विभाग से CNC PU कॉलेज चित्रदुर्ग। हम लास्ट क्लास में तुलसीदास के दोहे देखे थे। तुलसीदास के जन्म के बारे में और इनके गुरु बाबा नरहरि दास के बारे में देखे थे। और ये तुलसीदास जी राम भक्ति शाखा के कवि थे। ನಾವು ನಿನ್ನೆ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸ್ಗೆ ದೋಹೆಯನ್ನ ನೋಡಿದ್ವಿ। ಕೊನೆಯ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸ್ಗೆ ದೋಹೆಯನ್ನ ನೋಡಿದ್ವಿ। ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರ ಜನ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಮತ್ತೆ ಅವರ ಗುರುಗಳಾದ ಬಾಬಾ ನರಹರಿ ದಾಸರ ಬಗ್ಗೆ ನೋಡಿದ್ವಿ। ಮತ್ತೆ ಇವರು ರಾಮಭಕ್ತಿ ಶಾಖದ ಕವಿ ಆಗಿದ್ರು। ಅಂದ್ರೆ ರಾಮನ ಬಗ್ಗೆ ತುಂಬಾ ಪ್ರೀತಿ ಇತ್ತು, ರಾಮನನ್ನ ತಮ್ಮ ಆರಾಧ್ಯ ದೈವ ಅಂತ ಪೂಜಿಸ್ತಾ ಇದ್ರು। ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇವರಿಂದ ರಚಿತವಾದ ಕೆಲವು ಮಾನಸ ಚರಿತ್ ರಾಮಚರಿತ್ ಮಾನಸ್, ವಿನಯ್ ಪತ್ರಿಕಾ, ಕವಿತಾವಾಲಿ, ಗೀತಾವಾಲಿ, ಜಾನಕಿ ಮಂಗಲ್, ದೋಹಾವಾಲಿ ಇವುಗಳನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿದ್ವಿ। ಈ ತರಗತಿಯಲ್ಲಿ ನಾವು ನೋಡೋಣ तुलसीदास के दोहे या भावार्थवನ್ನ। हम इस क्लास में देखेंगे तुलसीदास के दोहों का भावार्थ। पहले एक बार पढ़ेंगे, इसके बाद इस दोहों का भावार्थ देखेंगे। एक भरोसो एक बल एक आस विश्वास, एक भरोसो एक बल एक आस विश्वास, स्वाति सलिल रघुनाथ जस, जातक चातक तुलसीदास। एक भरोसो एक बल एक आस विश्वास, स्वाति सलिल रघुनाथ जस, चातक तुलसीदास। जगते रहा 36 है, जगते रहा 36 है, रामचरण 6-3, तुलसी देखो विचार ही है एक मातो प्रवीण। तुलसी संत सुअंब तरु, तुलसी संत सुअंब तरु, फुलि पलखी पर हेत, इतते ये पाहन हनत, उतते वे फल देते। तुलसी संत सुअंब तरु, फुलि पलखी पर हेत, इतते ये पाहन हनत, उतते वे फल देते। तुलसी खाया खेत है, मनसा भायो किसान, पाप पुण्य 2 बीज है, पाप पुण्य 2 बीज है, भोवे सो लोन निधान। मधुर बचन ते जात मिठाई, उत्तम जन अभिमान, तनक सीत जलसो मिठाई, तनक सीत जलसो मिठाई, जैसे दूध उफना, जैसे दूध उफना। तुलसी यही संसार में भांति भांति के लोग, सब सो हिलमिल बोलिए नदी नाव संयोग। काम क्रोध मद लोभ की जो लो मन में खान, काम क्रोध मद लोभ की जो लो मन में खान, तो लो पंडित मूर्खों, तुलसी एक समान। अवत ही हर्ष नहीं, नैनन नहीं स्नेह, अवत ही हर्ष नहीं, नैनन नहीं स्नेह, तुलसी तहा न जाइए, कंचन भर से मेह, तुलसी कब हो न त्यागिए, अपने कुल की रीत, लायक सो ही कीजिए, ब्याह वैर आरु प्रीति। बिना तेज के पुरुष की अवश्य अवज्ञा होय। आगी बुझे जो राख को, आप छुवे सब खोय। अब देखेंगे इस भावार्थ के बारे में, इस दोहों के भावार्थ। प्रस्तुत दोहे में इस दोहों में क्या कुछ है? राम के भक्ति के बारे में, नीति अच्छे विचार के बारे में, सदाचार अच्छे विचार अच्छे नीति, विनय के बारे में, दान एवं जीवन के समक्ष पक्षों पर प्रकाश डाला गया है। हमारे जीवन या हमारे संसार में क्या कुछ चल रहा है, इसके बारे में ही तुलसीदास जी ने इस दोहों में प्रस्तुत किए हैं। ನಾವು ಈ ದೋಹೆಗಳಲ್ಲಿ ಯಾವ ವಿಷಯನ ನೋಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ರಾಮ ಭಕ್ತಿ, ರಾಮನ ಮೇಲಿನ
ಭಕ್ತಿ. ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ರಾಮ ಭಕ್ತಿ ಶಾಖೆಯ ಕವಿ ಆಗಿದ್ರು ಅಂತ ಮೊದಲೇ ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಇವರು ರಾಮನ್ಗೆ ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ರಾಮನನ್ನೇ ದೇವರು ಅಂತ ನಂಬಿಕೊಂಡು ಆರಾಧನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಇದರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ನೀತಿ, ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರ, ಹೇಗೆ ವಿನಯದಿಂದ ಇರಬೇಕು ಅನ್ನೋದು, ಮತ್ತೆ ಯಾರಿಗೆ ದಾನವನ್ನ ನಾವು ಮಾಡಬೇಕು, ಈ ಎಲ್ಲ ವಿಷಯಗಳ ಮೇಲೆ ಇವರು दोहेಯ रचನೆಯನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. अब देखेंगे हम दोहों का भावार्थ. दोहों का भावार्थ: एक भरोसो, एक बल, एक आस, विश्वास, स्वाति सलिल, रघुनाथ जस, जातक तुलसीदास. यहाँ पर तुलसीदास जी कह रहे हैं कि इनको राम के बारे में कितना प्रेम है या विश्वास है, भगवान राम के बारे में कितना विश्वास है, कितना भरोसा है, कितना बल है, बल ताकत है, इसके बारे में इन्होंने इस दोहो में कह रहे हैं. ಏನು ಇವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ, ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿಯವರು ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ರಾಮನಿಗೆ ನಂಬಿದರೆ ನಮಗೆ ಶಕ್ತಿ ಬರುತ್ತೆ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಆಲೋಚನೆಗಳು ಬರುತ್ತೆ ಅನ್ನೋದನ್ನ ಈ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಹೇಗೆ ಅಂದರೆ, ಜಾತಕ ಪಕ್ಷಿ ಸ್ವಾತಿಯ ಮಳೆಯ ಹನಿಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಹಾಗೆ ಇವರು ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿಯವರು ರಾಮನಿಗೋಸ್ಕರ ಕಾಯ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈ ದೋಹೆಯ ಭಾವಾರ್ಥ. किस तरह तुलसीदास जी ने राम को आराधना करते हैं, किस तरह राम को आराधना करते हैं, राम पर ही इनको भरोसा है, अच्छा भरोसा है और ताकत है, बल भी राम ही है और आशा भी राम भी है और विश्वास भी राम भी है. सारा अच्छे विषय राम पर ही है. विश्वास, बल, भरोसा, आशा सब भी तुलसीदास जी को राम पर ही है. किस तरह? उदाहरण के लिए है जातक पक्षी. ये जातक पक्षी अपने प्यास बुझाने के लिए स्वाति के बारिश आने से वो अपनी प्यास बुझा लेता है. इसी तरह तुलसीदास जी ने भी राम का दर्शन करने के लिए जातक पक्षी की तरह तड़प रहे हैं. ಇಲ್ಲಿ ರಾಮನ ದರ್ಶನವನ್ನ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಗೆ ಸ್ವಾತಿ ಮಳೆಗೋಸ್ಕರ ಆ ಪಕ್ಷಿ, ಜಾತಕ ಪಕ್ಷಿ ಕಾಯುತ್ತೆ, ಅದೇ ತರಹ ಇವರು ಕಾಯುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಈ ದೋಹೆಯ ಭಾವಾರ್ಥ. अब देखेंगे अगले दोहे. ಈಗ ನೋಡೋಣ ನೆಕ್ಸ್ಟ್ ದೋಹ. ಮೊದಲಿನ ದೋಹೆ ಆಯ್ತು, ಈಗ ನೋಡೋಣ ಸೆಕೆಂಡ್ ಸ್ಟ್ಯಾಂಜಾ. जगते रहा 36 है, जगते रहा 36 है, रामचरण 6:3. तुलसी देखो विचार ही, यह है मातो प्रवीण. तुलसी देखो विचार, तुलसीदास जी के विचार है यहाँ पर. जग किस तरह है? जग का मतलब सारा संसार, सारा प्रपंच किस तरह है? 36 की तरह है. यहाँ पर अपमान, अहंकार सारा भरा हुआ है, क्रोध, काम सारा विषय भरा हुआ है. किस तरह? 36 की तरह. ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಏನು ಅವಮಾನ, ಅಪಮಾನ, ಅಹಂಕಾರ, ಕಾಮ, ಕ್ರೋಧ ಹೇಗೆ ಕೂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ 36 ಹೇಗಿದೆ? 36 3 6 36. ये तरफ 3 फिरा हुआ है, दूसरी तरफ 6 इधर है. इस तरह हमारा जग है. ಹೇಗೆ ಅಂದರೆ 36 ಹಿಂದಿಯ ಅಂಕಗಳು, ಹಿಂದಿಯ ಅಂಕಗಳಿಗೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಹೋಲಿಕೆ ಮಾಡಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿರುವ ಮನುಷ್ಯರು ಹೇಗಿದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಕ್ರೋಧದಿಂದ, ಅಹಂಕಾರದಿಂದ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. हम इस जग में सारे मनुष्य किस तरह है, किस तरह रह रहे हैं? हिंदी अंकों की तरह. एक इधर मोड़े हुए हैं और दूसरे मनुष्य उधर मोड़कर है, मुंह मोड़कर है. ನಾವು ಹೇಗಿದ್ದೀವಿ ಅಂದರೆ, ಒಬ್ಬರು ಈ ಕಡೆ ತಿರ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ, ಒಬ್ಬರು ಆ ಕಡೆ ತಿರ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಹೇಗಂದ್ರೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ನೋಡಿದರೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ. ಆ ತರ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಮನುಷ್ಯರು ಇರೋದು ಅಂತ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳುತ್ತಿದ್ದಾರೆ. रामचरण 6:3. राम पर भरोसा हम करने से, भगवान को हम मानने से 6:3 की तरह हम रह सकते हैं.
छे तीन, छे तीन की तरह हम रह सकते हैं। ये है छे, ये है तीन। ನಾವು ರಾಮ ಅಂದ್ರೆ ಭಗವಾನ್ ದೇವರನ್ನು ನಂಬೋದ್ರಿಂದ, ಧರ್ಮವನ್ನ ನಂಬೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ವಿಚಾರಗಳು ಬಂದು ನಾವು ಹೀಗೆ ಬಾಳ್ತೀವಿ. ಹೇಗೆಂದ್ರೆ 6 3 ಹಿಂದಿಯ ಅಂಕಗಳು 6 ಈ ಕಡೆನೆ ತಿರುಗಿದೆ, 3 ಈ ಕಡೆನೆ ತಿರುಗಿದೆ. ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ಹೀಗಿರಬೇಕು ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಅನ್ನೋದನ್ನ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹಿಂದಿ ಅಂಕಗಳ ಮೂಲಕ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. तुलसी देखो विचार, ये सब तुलसीदास जी की विचार है। ये मातो प्रवीण, ये सब को हम मानना चाहिए। धर्म को मानने से हम इस तरह 6-3 की तरह रह सकते हैं। तुलसी संत सुअंब तरु फुली पलही पर हेत, इतते ये पाहन हनत उतते वे फल देते। तुलसीदास जी कह रहे हैं संत, एक संत किस तरह रहता है? मीठे आम की पेड़ की तरह रहते हैं। संत मीठे आम की पेड़ की तरह रहते हैं। उस पेड़ में फल से, पेड़ फल से लदा हुआ है। ತುಳಸಿ ಸಂತ ಸುಅಂಬ ತರು, ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಈ ಸ್ಟ್ಯಾಂಜಾದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿರೋದು ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಹೇಗೆ ಒಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿ ಹೇಗಿರ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಒಂದು ಸಿಹಿ ಮಾವಿನ ಹಣ್ಣಿನ ಮರದ ತರಹ ಇರ್ತಾರೆ. ಅದರಲ್ಲಿ ಸಿಹಿಯಾದ ಮಾವಿನ ಹಣ್ಣುಗಳು ಬಿಟ್ಟಿರುತ್ತೆ. ಹುಲಿ ಪಲ್ಹಿ ಪರ್ ಹೇತ್, ಇತತೆ ಯೇ ಪಾಹನ ಹನತೆ, ಇತತೆ ये पाहन हनते। हम क्या करते हैं? उस पेड़ को आम तोड़ने के लिए नीचे खड़े होकर ये पत्थर फेंकते हैं, लेकिन ये पत्थर से वो फल नहीं गिरता। हम क्या करते हैं? बार बार पत्थर को फेंकते ही रहते हैं, उतरते हुए फल देते। हम कितना बार पत्थर फेंकते हैं, उसी तरह पत्थर फेंकने से हमको मीठा ही आम मिलता है। उसी तरह एक संत सारा कष्ट, संसार के सारे कष्ट सह कर भी लोगों को अच्छा ही करते हैं। ಹೇಗೆ ಒಬ್ಬ ಸನ್ಯಾಸಿಯವರು, ಸನ್ಯಾಸಿ ಸಿಹಿ ಮಾವಿನ ಹಣ್ಣದ ಮರ ತರಹ ಇರ್ತಾರೆ. ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿರುವ ಎಲ್ಲಾ ಕಷ್ಟವನ್ನ ನೋಡಿ ನಮಗೆ ಅವರಿಂದ ಸಿಹಿಯಾದ ಅನುಭವನೆ ನಮಗೆ ತಿಳಿಸ್ಕೊಡ್ತಾರೆ. नेक्स्ट दोहा, तुलसी खाया खेत है मनसा भावे किसान, पाप पुण्य दोवो बीज भाव होवे सो लोने निधान। तुलसी कह रहे हैं यहाँ पर शरीर खेत की समान, शरीर खेत की समान, मनसा भावे किसान, किसान मन को पाप पुण्य दोवो बीज, पाप पुण्य 2 बीज है। किसान इस खेती में कौन सा बीज बोता है, उसी बीज का फल मिलता है हमको। किस तरह हमारा शरीर एक खेत है, हमारा मन ही किसान है। उस मन में हम पाप पुण्य दोनों बीज नहीं डाल सकते, लेकिन कोई तो ये फल डाल सकते हैं। उससे हम अच्छे काम करने से अच्छा ही फल पा सकते हैं, या बुरा काम करने से बुरा ही फल हम पा सकते हैं। ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಖೇತ್ ಏನು, ಶರೀರ ಅನ್ನೋದು ಒಂದು ಹೊಲ ಇದ್ದಂತೆ. ಅಲ್ಲಿ ಕಿಸಾನ್ ರೈತ ಏನು ಉಳುಮೆ ಮಾಡ್ತಾನೆ. ಉಳುಮೆ ಮಾಡುವಾಗ ಯಾವ ತರಹ ಬೀಜವನ್ನ ನಾವು ಹಾಕ್ತೀವಿ, ಸಿಹಿಯಾದ ಬೀಜವನ್ನು ಹಾಕಿದರೆ ಸಿಹಿಯಾದ ಹಣ್ಣನ್ನ ತಗೊಳ್ತೀವಿ, ಕಹಿಯಾದ ಬೀಜವನ್ನು ಹಾಕಿದ್ರೆ ಕಹಿಯಾದ ಹಣ್ಣನ್ನ ತಗೊಂತೀವಿ. ಅದೇ ತರಹ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯದೇ ಪ್ರತಿಫಲ ನಮಗೆ ಸಿಗುತ್ತೆ. ಕೆಟ್ಟ ಆಲೋಚನೆಗಳು ಹಾಕೋದ್ರಿಂದ, ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಆಲೋಚನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ, ಕೆಟ್ಟ ಆಲೋಚನೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಕೆಟ್ಟತನವನ್ನೇ ನಾವು ಮುಂದೆನೂ ಅನುಭವಿಸ್ತೀವಿ. ಭೋವೈಸೋ ಲೋನೋ ನಿಧಾನ, ಹಮ್ ಕಿಸ್ ತರಹ कौन सी बीज बोते हैं, उसी तरह हम उसका निधान से उसका प्रतिफल पा सकते हैं. ನಾವು ಹಾಕಿದ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಯಾವ ತರಹ ಪಾಪ ಪುಣ್ಯ ಅನ್ನುವ ಬೀಜವನ್ನು ಹಾಕ್ತೀವಿ, ಅದೇ ತರಹ ಅದನ್ನೇ ನಾವು ಅನುಭವಿಸಬೇಕಾಗುತ್ತದೆ. ಅದರಿಂದ ಒಳ್ಳೆಯದನ್ನೇ ಮಾಡಿ ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿಯವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ.
मधुर बचन ते जात मिठाई, उत्तम जन अभिमान तनक सीत जलसो मिठाई, जैसे दूध उफना। मधुर बचन ते जात मिठाई, मधुर वचन, वचन का मतलब वचन, मधुर बात या मीठे बात करने से, मीठे बात करने से उत्तम लोग को या हम उत्तम लोग को हमारे तरह ले सकते हैं, हमारे तरफ ले सकते हैं। मीठे बात करने से उत्तम लोग हमारे साथ आ सकते हैं। तनक सीत जलसो मीठे, जैसे दूध उफना। ಏನು ನಾವು ಒಳ್ಳೆಯ ಮನುಷ್ಯರ ಸಹವಾಸ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಳ್ಳೆಯ ಮಾತನ್ನು ಆಡೋದ್ರಿಂದ ಅವರು ನಮ್ಮ ಹತ್ತಿರ ಬರ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ ಕೆಟ್ಟವರ ಏನು ಆಲೋಚನೆಗಳಿರುತ್ತೆ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಮಾತಿನಿಂದ ಅವರ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನ ಚೇಂಜಸ್ ಮಾಡಬಹುದು. ಹೇಗೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಹಾಲು, जैसे दूध उफना, दूध उफता है उस समय हम वहां पर एक छींटे पानी डालने से, जल डालने से वो उफना बंद होता है। उसी तरह अच्छे लोगों को या बुरे लोगों को हम मधुर वचन से, मधुर बातों से उसको बदला सकते हैं. ಒಳ್ಳೆ ಮನುಷ್ಯರ ಕೆಟ್ಟ ಮನುಷ್ಯರನ್ನ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಮಾತಿನಿಂದ ಅವರನ್ನ ಬದಲಾಯಿಸಬಹುದು. ಹೇಗೆ ಅಂದ್ರೆ ಕೆಟ್ಟತನ ಅವರಿಂದ ತುಂಬಿ ಹರಿತಾ ಇರುತ್ತೆ, ತುಂಬಿ ಮೇಲೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಹೇಗೆಂದ್ರೆ ಹಾಲಿನ ತರಹ ಹಾಲು ಉಬ್ಬುತ್ತಾ ಇರುತ್ತೆ, ಹಾಲು ಹೊರಗಡೆ ಬರ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಹನಿ ನೀರು ಹಾಕೋದ್ರಿಂದ ಅದು ಹಾಲು ಉಬ್ಬದು ಅಲ್ಲಿಗೆ ನಿಂತು ಹೋಗುತ್ತೆ. ಹೇಗೆ ಅಂದರೆ ಕೆಟ್ಟ ಆಲೋಚನೆ ಮಾಡುವ ಮನುಷ್ಯನಿಗೆ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಮಾತಿನಿಂದ ಅವನಿಗೆ ಚೇಂಜಸ್ ಮಾಡಬಹುದು. तुलसी यही संसार में भांति भांति के लोग, सब सोर हिलमिल बोलिए नदी नाव समयोग. तुलसी यही संसार में, तुलसी दास जी कह रहे हैं इस संसार में, इस प्रपंच में अलग अलग की तरह लोग रहते हैं. भांति भांति के लोग अलग अलग की तरह लोग रहते हैं. सब सो मिल बोलिए, सब लोग मिलकर एक साथ रहना चाहिए. अलग अलग की लोग रहते हैं लेकिन हम सब मिलजुलने से, मिलजुल कर रहने से किस तरह नदी नाव की संयोग होता है उसी तरह हम भी संयोग हो सकते हैं. ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಈ ಸಂಸಾರದಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಈ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ವಿಧ ವಿಧವಾದ ಜನಗಳಿದ್ದಾರೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಆಲೋಚನೆಗಳು ಇದೆ ಜನಗಳಿಗೆ. ಒಬ್ಬರಿಗೆ ನೋಡಿದರೆ ಒಬ್ಬರಿಗೆ ಆಗೋದಿಲ್ಲ, ಒಬ್ಬರಿಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ಒಬ್ಬರ ಮೇಲೆ ಸಿಟ್ಟು. ಆ ಆಲೋಚನೆ ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಒಂದೇ ತರಹ ಇದ್ರೆ ಹೇಗೆ ಅಂದ್ರೆ ನದಿಯ ಮೇಲೆ ಹೇಗೆ ದೋಣಿ ಹೋಗುತ್ತೆ ಅದೇ ತರಹ ನಾವು ಇರಬೇಕು, ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಇರಬೇಕು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. काम क्रोध मद लोभ की जो लो मन में खान, तो लो पंडित मूर्ख तुलसी एक समान. इस दोहे में तुलसीदास जी कह रहे हैं कि पंडित के मन में काम क्रोध मद लोभ रहने से वो पंडित भी मूर्ख बन जाता है. पंडित ಅಂದ್ರೆ ಯಾರು? ಎಲ್ಲಾ ವಿಷಯವನ್ನ ತಿಳ್ಕೊಂಡಿರೋರು ನಾವು ಪಂಡಿತರು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. ಆದರೆ ಅವರು ದುರಾಂಕಾರ, ಕಾಮ, ಕ್ರೋಧ, ಮದ, ಲೋಭ ಅದನ್ನೆಲ್ಲ ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡ್ರೆ ಅವರು ದೊಡ್ಡ ಮೂರ್ಖರು, ಮೂರ್ಖರಿಗೆ ಸಮಾನರು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಅವತ್ ಹಿ ಹರ್ಷ ನಹಿ ನೈನನ್ ನಹಿ ಸ್ನೇಹ, ತುಳಸಿ ತಹ ನ ಜಾಯಿಯೇ कंचन भर से मेह. अवध ही हर्ष नहीं, हमारे जाने से अवध ही हर्ष, हर्ष खुश होना, खुशी होना, नयन नयन आंखें, स्नेह. अवध ही हर्ष नहीं, हम हमारे पड़ोस के या हमारे रिश्तेदारों के लोग के घर जाते हैं लेकिन हम जाने से उनको हर्ष नहीं होता, खुशी नहीं होता. उनके घर हम नहीं जाना चाहिए. ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಬಂಧಿಕರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ, ಅವರು ನಮಗೆ ನೋಡಿ ಹರ್ಷವನ್ನ ತೋರಿಸೋದಿಲ್ಲ, ಖುಷಿಯನ್ನ ತೋರಿಸೋದಿಲ್ಲ. ಏನಕ್ಕೋಸ್ಕರ ಇವರು ನಮ್ಮ ಮನೆಗೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅವರು ತಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆ ಸ್ಥಿತಿಯನ್ನ ನೋಡಿ ನಾವು
ನಾವು ಮತ್ತೊಂದ್ಸರಿ ಅವರ ಮನೆಗೆ ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ಇಲ್ಲಿ तुलसीदास ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. तुलसी तहाँ ना जाइए, वहाँ उनके घर पर कभी मत जाना चाहिए, कंचन भर से में उनके घर में कितना ही कंचन भर से या अच्छी तरह हमको देख ले, लेकिन हम उनको उनके घर में नहीं जाना चाहिए. कहाँ पर हमको ನಮಗೆ ಎಲ್ಲಿ ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಇರಲ್ವೋ ಅಂತ ಮನೆಗೆ ಅವರು ಬಂಗಾರ ಕೊಟ್ಟರು ಅವರ ಮನೆಗೆ ನಾವು ಹೋಗಬಾರ್ದು ಅಂತ ತುಳಸಿದಾಸ್ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. तुलसी कभो ना त्यागिए, कभो ना त्यागिए अपने कुल के रीत, लायक ही सो कीजिए ब्याह बैर आरु प्रीत. तुलसीदास जी कह रहे हैं कि हम कभी भी अपने कुल की रीत को त्यागना नहीं चाहिए. कितना ही हमको पैसा या रुपया मिलने से भी हमारे कुल की रीत को नहीं छोड़ना चाहिए. लायक ही सो कीजिए, हम हमारे कुल के नहीं तो हमारे सामने हमारे ही लोगों से ब्याह और बैर करना चाहिए. ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿ ಅವರು ಏನ್ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ನಮಗೆ ಸರಿಸಮಾನವಾದಂತವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಬಂಧವನ್ನ ಬೆಳೆಸಬೇಕು. ಏನು ಮದುವೆಯನ್ನ ಮಾಡೋದು, ಪ್ರೀತಿಯನ್ನ ತೋರಿಸೋದು, ವೈರತ್ವವನ್ನ ತೋರಿಸೋದು, ಅದನ್ನ ಬಿಟ್ಟು ನಾವು ಶ್ರೀಮಂತರ ಮನೆಗೆ ಮಗಳಿಗೆ ಕೊಟ್ರೆ ಏನು ಮಗನ್ ಕೊಟ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಸಿಗೋದು ನಮಗೆ ಏನು ಮಾನ ಮರ್ಯಾದೆ ಏನು ಅವರು ಕೊಡಲ್ಲ, ನಮಗೆ ಕೆಳಮಟ್ಟದಲ್ಲಿ ನೋಡ್ಕೊಂತಾರೆ. ಅದರಿಂದ ನಮಗೆ ಸರಿಸಮಾನವಾದಂತವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿಯೇ ಸಂಬಂಧವನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ತುಳಸಿದಾಸ್ ಜಿ ಅವರು ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. तुलसी कभो न त्यागिए अपने कुल की रीत, अपने कुल के रीत को कभी भी हम नहीं त्यागना चाहिए. और हमारे बच्चों की ब्याह हमारे ही लोगों से करना चाहिए. बिना तेज पुरुष की अवश्य अवज्ञा होई, आगी बुझे जो राख को आप अपूछुवे सब खोई. बिना तेज के पुरुष, बिना तेज के तेज नहीं, सब पुरुष किस तरह होता है, राख की तरह. आग बुझने पर क्या राख मिलता है उस तरह रहता है. ಏನು ತೇಜಸ್ವಿ ಇಲ್ಲದೆ ಇರುವಂತಹ ಮನುಷ್ಯ ಹೇಗಿರ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಬೆಂಕಿ ಹಾರ್ಬಿಟ್ಟು ಏನು ಅದರ ಕೆಂಡ ಏನು ಬೂದಿ ಬರುತ್ತೆ ಆ ಸಮಾನಾಗಿ ಇರ್ತಾನೆ. आग को कोई भी नहीं छूता है, लेकिन राख को सारे लोग छूते हैं. उसी तरह तेजस्वी मनुष्य को या पुरुष को कोई छूते नहीं. आग बुझा हुआ राख को सारे लोग आकर छूते हैं या हमारे पर बात करते हैं. उस तरह हम रहना नहीं चाहिए. हम तेजस्वी, सच्चे तेजस्वी पुरुष के तरह, आग के तरह रहना चाहिए. ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಇದರ ಮೀನಿಂಗು, ನಾವು ಪುರುಷರು ಯಾ ಮನುಷ್ಯರು ಹೇಗಿರ್ಬೇಕೆಂದರೆ ಬೆಂಕಿಯ ತರಹ ತೇಜಸ್ವಿಯಾಗಿ ಇರಬೇಕು. ಜನರನ್ನ ಸಡಿಲವಾಗಿ ಬಿಡಬಾರ್ದು. ಬಿಟ್ಟೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಎಲ್ಲರೂ ಮಾತಾಡ್ಕೊಳ್ಳೋದಕ್ಕೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಅವಕಾಶ ಮಾಡಿಕೊಡ್ಬಾರ್ದು ಅಂತ ಇಲ್ಲಿ ದೋಹೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. अच्छा तेजस्वी, सच्चे तेजस्वी पुरुष आग की तरह रहना चाहिए, नहीं तो सारे लोग हमारे ऊपर बात करने के लिए आगे बढ़ते हैं. इसको हम अवकाश नहीं देना चाहिए. हम आग की तरह ही रहना चाहिए. थैंक यू.